तुळजाभवानी मंदिर. श्री तुळजाभवानी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे. तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ही कुलस्वामिनी होय. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला, असा दावा केला जातो. इतिहास. संपादने शहर बालघाटाच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची गाठणी हेमाडपंथी आहे. इतिहास व पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते. तुळजाभवानी संबंधित सर्वात जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील काटी येथे इसवी सन 1997 सालच्या शिलालेखात पाहावयास मिळतो. मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहिताचे अधिकार फक्त 16 आने भोपे कुळाकडे आहेत. त्यानंतर एक दिवस अशाप्रमाणे करण्यात येतो. आश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो. फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो. श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील 21 दिवस निद्राकाळातील छबिना काढला जात नाही. हा छबिना उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक येत असतात. श्री तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून या छबिना उत्सवामध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजूतील सर्व गावांच्या शिवा येतात. या शिवावर उभे राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी उभी राहते. येथे उभी राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते, म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो. या छबिना उत्सवाचे महत्त्व अधिक आहे. तसेच अनेक भाविक छबिन्याच्या वेळी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरमध्ये छबिन्यासमोर पोत पाजवून आई तुळजाभवानी मातेचा जयघोष करत असतात. या छबिना मध्ये प्रमुख वाद्य हे संबळ असते. गोंधळी बांधव हे विशिष्ट प्रकारे वाजवतात आणि त्यावेळी मंदिर परिसर हा मंगलमय वातावरण हा छबिना उत्सव संपन्न होत असतो.